2 डायलॉग मारलेला आपला एक प्रतिनिधी रडकुंडी आलेला होता आणि काही भरमिष्ट डायलॉग घ्यायला लागलेला आहे. आणि या ठिकाणी जो आवाज आहे तो रेकॉर्ड झालेला नाही आहे, कारण आपला जो कॅमेरामॅन होता सनी, त्याने काय केलं, माईक तर आमच्या हातामध्ये दिले पण ते मोबाईलला कनेक्ट करायचं विसरून गेला. त्यामुळे इथे जे काही कन्व्हर्सेशन झालं होतं ते कुठलंही रेकॉर्ड झालेलं नाही आहे. या ठिकाणी खूप चांगली माहिती अण्णांनी दिली होती की आपण आपल्या गावातील जे मंदिर आहे महादेवांचं मंदिर, त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी इथे ओंकारेश्वरला आलेलो होतो. म्हणजे इथून आपल्याला नवीन पिंड आणि नंदी खरेदी करायचा होता, त्यासाठी आपण आलेलो होतो. याची सविस्तर माहिती या ठिकाणी अण्णांनी दिली होती, पण आपल्या कॅमेरामॅन सनीकडे कॅमेरा होता रेकॉर्डिंग करण्यासाठी आणि त्याने लक्ष दिलं नाही, बघितलं नाही की आवाज रेकॉर्ड होतो आहे की नाही. आणि माईक तर त्याने कनेक्ट केले पण ते आवाज रेकॉर्डच त्यांनी केला नाही, कारण ते परफेक्टली कनेक्ट नव्हते केले, वन साईड कनेक्ट झाले होते फक्त ते. त्यामुळे इथला कुठलाही आवाज या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेला नाही आहे. तर ही थोडीशी दुर्मिळ गोष्ट झाली, पण तरी हा व्हिडिओ मी काढलेला होता, तर मी याच्यामध्ये ॲड केला आहे. तर हे कन्व्हर्सेशन एवढंच होतं की आपण या ठिकाणी का आलो आहे, ओंकारेश्वरला का आलो आहे, ह्याच्याबद्दलची माहिती अण्णांनी या ठिकाणी दिली होती. बाकीचं जे नियोजन आहे ते खूप जबरदस्त असं केलेलं होतं. कुठलीही अडचण आम्हाला पूर्ण टूरमध्ये येऊन दिली नाही अण्णांनी. आणि हीच तर खासियत असते अण्णांची प्रत्येक वेळेस. आणि कुठलीही प्रॉब्लेम होऊ दे तरीही ते तिथे तत्परपणे उभे राहतात. आता इथे आपण चप्पल टाकत आहोत, जेवढ्या हाती लागेल तेवढ्या हाती लागेल. इथून प्रोटोकॉल एंट्री आहे. आपण जे जातोय ते म्हणजे बाहेर येणारी जनता आपण त्याच गेटने आत जातोय. इथलं एक सिस्टम आहे, उधर पूछना पडेगा. बुकिंग केल्यानंतर आपल्याला एका दर्शन लागण्याचा आपल्याला सर्वात जास्त फायदा उठवता येतो. चल रे पाय चल, काय चालू आहे ना आमचं, हे असतातच अशी काही का स्वामी. इथं तुला कुठं पाऊस लागणार का? आला तोंड याच्यात एकाने पण आंघोळ केलेली नाही फक्त. इथे समोरून येणारे एक्झिट लाईन आहे, तिथे आपल्याला प्रसादाचं दुकान भेटतात. इथं पेढा मस्त असं केलेलं होतं, बेलाचे पान भरपूर सर्व साहित्य भेटलेला. फी पण आहेत, माळा पण आहेत. आणि इथल्या व्यवसायासाठी एक वेट करायची गरज आहे. आणि 5-6 बंदोबस्त करून ठेवलेला होता. ते म्हणतात ना आपला हिंदू धर्मात म्हणजे आपण म्हणतो मंदिरं काय करतात, मंदिरं अनेक गरीब कुटुंबांची लहान आणि चालू असतो, त्यांचा उदरनिर्वाह करता येतो त्यांना. इथून मंदिर 200 मीटर म्हणजे तो 700 फुटाच्या आसपास लांब आहे. गर्दी जास्त आहे आणि आज खूप गर्दी आहे. सॉरी रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे गर्दी जास्त आहे. चलो चलो आगे बढो.
चला चला पुढे चला. कर धरोड बंद करा. जरा बंद कर धरोड. इथली प्रत्येक पिंड ही नर्मदेमधील एक दगड मिळतो. तो फक्त भारतात एकमेव नर्मदे नदीतच मिळतो. त्या दगडाने याची बनावट झालेली असते. हा दगड एकदम खूप महाग असतो आणि याच दगडाचे आपण आपल्या प्राणप्रतिष्ठेसाठी पिंड घेऊन जाणार आहोत. याची प्लेन बनावट असणार आहे. 2 प्रकारचे पिंड येतात, एक डमरू आकारात आणि एक प्लेन आकारात. आपल्याला प्राणप्रतिष्ठेसाठी प्लेन आकारात मूर्ती घेऊन जायची आहे. सगळ्यांच्या वतीने अण्णा एकटेच प्रसाद घेताना फुलहार, त्याच्यातलं झेंडूचं फुल माझं, बेलाचं सनीचं, गुलाबाचं सुमितचं, म्हणजे 2 माहिती नाही ते स्वाहाचं दार आणि एक कृष्णाचं. हा आहेत ना. आता आपण मंदिराच्या मेन सभा मंडपामध्ये प्रवेश केलेला आहे. अजून आपल्याला मुख्य मंदिरात जायचं आहे. माहिती नाही पुढे काय काय आहे. आता खूप जय महाकालचा गाणं आणि महादेवाचं जयकार ऐकू. सुट्टी असल्यामुळे आपलं दर्शन लवकर होणार आहे. त्यामुळे दर्शन या ठिकाणी आपण बघू शकतो. 15-20 आपण दर्शन करून बाहेर जातो. जर आपण लाईनला दर्शनासाठी यायचं बरं फुलं भेटत तरी. आता बंद करायचं. नदीतलाच वाटतं मध्ये बांधायचे कॉलनी आणि नंबर एक प्रकारच्या लेण्याच
डायरेक्ट सांग चालेल का नाही ही एक अखंड आहे पण ती मोठी आहे पुढे ही एक जॉईंट आहे गाड़ी के वो कौन सा पत्थर है? नर्मदेश्वर मार्बल मार्बल जो असं नर्मदेश्वर का असं आपण जर बघितली ही जी पिंड आहे ये ऐसी चाहिए, ऐसी चाहिए। इधर गणपती होता है बराबर ना, इधर वरचा भाग नसतो ही अशी बनवलेली ही त्र्यंबकेश्वर मध्ये आपल्या भारतात जेवढे 12 ज्योतिर्लिंग आहेत ना त्यात 12 प्रकारच्या पिंड आहेत जे आपण प्रत्येक गावात जर वेगवेगळ्या ठिकाणी गेलो ज्या ज्या गावात ज्या ज्योतिर्लिंगाचे संस्कार करून जी पिंड बनवलेली आहे तीच पिंड तिथे प्राणप्रतिष्ठापनेत आखली गेली पाहिजे म्हणून आपल्याला इथे नर्मदेश्वरला आलोय पण आपल्याला काशी विश्वेश्वराचीच पिंड पाहिजे. नंदी आहे वाटतं बरं का त्या जागा. हेलो हाँ भैया हाँ आ गए भाई. नहीं वो इसमें ना हमें क्या चाहिए कि जो शिवलिंग जो है ना ऊपर का वो सेम उसमें ही बना के चाहिए. अखंड चाहिए, अखंड ऐसा अखंड है ना. हाँ ठीक है अखंड चाहिए. वो नर्मदेश्वर का पत्थर नहीं है ना. अखंड चाहिए अखंड. हाँ ये बरं का ये ना ये ना ये बहुत एक साइज मध्ये पण हेच आहे आपल्याला दोन्ही हेच लागत होते ना आज हाँ हाँ भैया ने बोला ये दो अलग अलग पत्थर है ना. ये अलग अलग नहीं चाहिए, अलग अलग नहीं चाहिए. मटेरियल है ना वो उसमें जो इसमें जो है ना वही नीचे वाला है. ये देखो हाँ है रंग वो किसकी मिलता है डायरेक्ट बना हुआ. हाँ हाँ वैसा रंग है उसका इसी पत्थर नर्मदेश्वर के पत्थर वही बोले. ये देखो अभी ये कैसा बना है वैसा ये कैसा रखा गया है ना वो अटैच होता है वो डायरेक्ट चाहिए. ये कौन सा ये तो नीचे वो डमरू वाला है. डमरू वाला है. बना के दे सकते हैं क्या आप? हा एक पत्थर आहे नर्मदेश्वरचा. हे अलग आहे हे थोडं मार्बल मध्ये बनवलेलं असतं
आपल्याला जी घ्यायची ती एक डायरेक्ट अटॅच. हे जसं डमरू पोझिशन आहे पण आपल्याला डमरू नाही, पण अटॅच आहे ना वरचं, तर सेम आपल्याला जमिनी बेस असणारी पूर्ण एक जीव असलेली आपल्याला पिंड घ्यायची. म्हणजे आपल्या गावातली जी बनावट आहे ती काशी विश्वेश्वर म्हणजे आपलं जे काशीचं आहेत ना त्या पिंडासारखीच बनावट आहे, म्हणून आपल्याला तिथे तशीच पिंड पाहिजे. आपण बघतोय आता नीचे डमरू नहीं चाहिए.